हा हॅलो. काय गये सुनबाई, एवढा वेळ लागतो का फोन उचलायला? आजी काम करत होते. का काम नाही आवरलं का अजून? मी नाही म्हणल्यावर झोपली असेल उशिरापर्यंत. नाही आजी, आता सगळं आवरलं. हो का, बरं चल ठीक आहे. मग जेवायला काय बनवलं आज? का केलंच रात्रीचा भात फ्राय? आजी गावाला आहे तरी तिकडून आजीला सगळं कळतं इकडचं. हॅलो, काय ग झोपलीस का काय? नाही आजी, ऐकते ना. जेवायला ना बनवलंय ना. फेकायला काय जाते, थोडी तिकडून इकडे येणार आहे खायला. आजी आजी छोले पुरी बनवली, अजून पुलाव भात बनवलाय आणि तुमच्या नातवाला तुमच्यासारखीच बासुंदी आवडती ना, तर बासुंदी पण बनवली आज. होय का, चल बरं झालं, सगळं चांगलंच बनवलंस. का हो आजी, असं का बोलताय? अगं बाई येतेय घरी. जेवण करून लगेच जाणार आहे. तिचा मोबाईल खराब झालाय ना, म्हणून मी फोन केलं. खुश आहेस ना मग आता? हो मग काय, खूपच खुश आहे. तुम्ही एवढं उत्साही आहात, मला लग्नानंतर पण असंच फिरवताल ना आणि असंच शॉपिंग करताल ना. आता एकदा लग्न तर होऊ दे. बघ कसं तुला राणीवाणी ठेवतो, कुठं कुठं फिरायला नेतो, बघशीलच तू. बघा, हो, तुमच्याशीच लग्न करणार मित्र आता. नशीबच फुटलं माझं, जो असा नवरा मिळालाय. काय ग, काय झालं? काय झालं काय विचारताय? आठवतं का लग्नाच्या आधी काय बोलला होतात ते? लग्न तर होऊ दे, कुठं कुठं फिरायला घेऊन जाईन, शॉपिंगला नेईन, राणी बनवून ठेवील. आज किती वर्ष झालं, साधं फिरायला नाही नेलं, शॉपिंग तर लांबच राहिली. एकदा लग्न होऊ दे, बघ कशी राणी बनवून ठेवीन. बोलला होतात ना, नोकरानी बनवून ठेवलंय. अगं लग्न झालं, संपला विषय, तवा बोललो होतो. आता काय? काय आजी काय करताय? उड्या मारतीये. तुम्ही तर बसलात. दिसतंय ना बसलीये, तरी विचारतेस काय काम होतं? आजी ही साडी कितीची असेल? बघू, असेल 400-500 रुपयाची. काय आजी काय बोलताय? 2000 रुपयाची साडी आहे ही. 2000? काय येडीबिडी झालीस का तू? कोणाकडून घेतली ही साडी? 500 रुपयाच्या वर नाही भेटणार ही साडी. हो ना, तुम्हाला पण वाटत नाही 500 रुपयाची साडी आहे? तुमच्या लेकीने दिली 2000ची आणि माझ्याकडून 2000 रुपये घेतले. बघू, ह्याची डिझाईन तर मस्त आहे. मी बघितलं नव्हतं ना पूर्ण खोलून. ह्याचा तर कपडा पण मस्त आहे. अगं इथं 3000ची साडी आहे, सस्त्यात पडली. लेकीने घेतली ना, मग भारीच वाटणार तुम्हाला 3000ची म्हणे. अरे ह्याच्यामधले 10 रुपये गेले कुठं?
ह्याच्यातले पैसे गायब कसे झाले? काय ग, तुम्ही घेतले का पैसे? हाय का आता मी कशाला घेऊ? मग पैसे गेले कुठं? तुझ्याशिवाय घरात हाय कोण घ्यायला? काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी पैसे घेतले? हो हो, तूनेच घेतलेत पैसे. तुलाच सवय पैसे घ्यायची. तुम्हाला काय मी चोर वाटते का? मला नाही तशी सवय पैसे घ्यायला, तुम्हालाच आहे तशी सवय. काय बोलले गा? आई ग, हिला मारायच्या नादामध्ये कंबर मोडली. आजी हे घे तुझा तंबाखू चुना आणि हे घे तुझे 5 रुपये. मम्मीला काय झालं? कसले रे 5 रुपये? अगं आजी असं काय करतेस? मगाशी तू नुसते दिलेले 10 रुपये मला तंबाखू आणण्यासाठी, विसरलीस? तुला दिले होते का पैसे? अगं वय झालंय ना, आठवणच राहत नाही. लागलं का तुला? मी तुझ्या आईवानी आहे ना. हॅलो. हा बोल, काय झालं? अहो आजी कुठे आहात तुम्ही? कुठं असणार? गॅस सांभाळायला ठेवलाय ना मला. घरातच आहात ना, तर जरा किचन मध्ये जावा ना. का? जरा जावा तरी. हा थांब, चालले. हा बोल, किचन मध्ये आले. हा तिथं माचीस दिसतोय का? हाय. हा मग त्यातली एक काडी पेटवा ना. पेटवली, पण कशाला पेटवायला सांगितलीस? काय नाही, मला असं वाटलं मी गॅसचं बटन चालूच ठेवून आले. काय ग, एवढं काय आणलं या बॅगेमध्ये? आजी गोधड्या आणल्यात, माझ्या आईने तिच्या साड्यांच्या शिवून दिल्यात. घ्या, काय नाही गोदाड्या घेऊन आली. आजी या गोधड्यांना साध्या सुद्धा समजू नका. या गोधड्यांना जी ऊब आहे ना, ती महागातल्या महाग रगांमध्ये सुद्धा नाहीये. बघा किती छान शिवल्यात. ते तर माहितीये मला, आमच्या काळात आम्ही गोदाड्याच वापरायचो. मग तरी असं बोलता? आजी या फक्त गोधड्या नाहीत, या गोधड्याच्या रूपात माझ्या आईच्या मायेची ऊब पण आहे. मग माझ्यासाठी दिली की नाही एक गोदडी? छान शिवलाय, बघू बरं. घ्या कोणती पण. तसं बघा गेलं तर तुम्हाला जास्त गरज आहे. आजी थंडीचे दिवस आहेत ना, म्हणून म्हणलं छान झोप लागेल याच्यात. मस्त उभ आहे ग गोदडीला. आता ही गोदडी माझी. सुनबाई, चहा टाक ग. मंगळ आली बघ चहा प्यायला. काय ग, पेपर वाचत बसलीस होय? अगं काय नाही, असंच टाइमपास करत बसली. आजी चहा बनवलाच नाही तर टाकू कुठं? अगं सुनबाई, चहा टाक म्हणजे चहा बनव आणि आम्हाला दे. डोक्याला ताप झालाय नुसता. अच्छा तर असं बोला ना, आत्ता देते बनवून. सून मिळाली ते पण अर्ध्यावर डोक्याची. सगळं काम समजावून सांगायला लागते. असू दे ग, हळूहळू शिकल ती. बरं ते जाऊ दे. तुझ्या सुनाचं काय चाललंय? मी ऐकलं तुझी सून सुधारली म्हण. तुझी चांगली सेवा चालली आहे वाटतं घरात. आता बरी दिसायलीस. होय अगं, पेन्शनचे पैसे येणार आहे म्हटल्यावर लय पुढं पुढं करायला लागली बघ. काय सांगायची गरज नाही बघ तिला. बघितली का मंगल? आत्ताच्या जमान्यात माणसाची काहीच किंमत नाही, पण पैशाची किंमत लय हाय बघ. होय बघ, माणसाकडे पैसा असणं लय गरजेचं आहे बघ, तरच माणूस सुखी राहू शकतो आत्ताच्या जमान्यात. तर अगं गेला तो आता आपला जमाना जिथं माणसात माणुसकी होती, आणि आता
ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच इज्जत देतात. आजी हा घ्या चहा. काय गे अगं आता टोपात चहा प्यायला देते का? आजी तुम्ही काय बोललाच नाहीत ना, चहा बनव आणि दे एवढंच बोललात ना. सुनबाई काय आजी? अगं टोप्यातला चहा वाट्यात आणून दे. मग असं सांगा ना, आत्ता देते. अगं चंद्रेन नशिबान आहेस बघ तू. तुझी सून तू जसं सांगते तसं करते. पैशाशी तिला काहीच घेणं देणं नाही बघ. पैशाशी कसं घेणं देणं नाही? कुठे आहेत पैसे? घे आद्यावर डोक्याची आहे म्हणून काय झालं? पैशाचं नाव घेतले की बघ कशी आली धावत. जेव्हा तेव्हा मोबाईल बघत असते. आता लय झाला तुझं. काय बोलत नाही म्हणून जास्तच करायचं. आजी काय झालं, असं का बोलताय? मी गेले तसं तुझ्या हातात मोबाईल आहे. घरातले काम कोण करणार? जेव्हा तेव्हा मोबाईल मोबाईल. त्या मोबाईलला नुसतं वाट लावली. दे आणि का आजी हे काय केलं तुम्ही? आताच तर नवीन घेतला तो मोबाईल. असू दे, मला काय फरक पडत नाही. सांगेल त्याला घरातली कामे सोडून मोबाईल बघत बसती म्हणून फोडून टाकला. कोण म्हणलं तुम्हाला मी फक्त मोबाईल बघत बसते? घरातली कामं काय तुम्ही करता का? तुम्ही गेलत ना तसं कामाला लागले. भांडे कपडे लादी पोचा बघा सगळं काही आवरून बसले आणि आत्ताच मोबाईल हातात घेऊन बसले, तेवढं तुम्ही आलात. काय सगळे काम आवरून बसलीस वय? तेच तर आहे ना आजी, तुम्हाला फक्त मोबाईल घेऊन बसल्यावर दिसतं, पण घरातली कामं करत असेल तेव्हा कधीच दिसत नाही तुम्हाला. माझा नवीन मोबाईल फोडला, आता द्या तुम्हीच आणून. अरे देवा, उगाचच बिनकामाचा मोबाईल फोडला. घसा कोरडा पडलाय. ही कुठे जाऊन बसली काय माहित? सुनबाई, सुनबाई, अगं सुनबाई, एक ग्लास पाणी दे की जरा. हो देते. हे घ्या. सुनबाई इथं ये जरा. काय झालं आजी? अगं ये तरी. काय काम आहे काय माहित. काय झालं आजी? अगं इथं रिमोट आहे ना, ते दे जरा. काय आजी तुम्हाला इथल्या इथे रिमोट घेणं होत नाही? अगं मग तू कशासाठी येस? आता माझं वय झालंय, उठणं होत नाही. दे आणि तर. हे घ्या.
घ्या, बंकुनी परत रांगोळी विस्कटली. ताई, ओ ताई जरा बाहेर या. घ्या, आता काय झालं काम आहे. काय हो ताई, काय झालं होते? हे बघा तुमच्या बंकुनी काय केलं, माझी सगळी रांगोळी पुसली. अहो मग काय झालं, तुमच्या स्वीटी पण माझी रांगोळी विस्कटतो. मी आली तुम्हाला सांगायला. अहो पण आमच्या बाहेरच्या चपला सुद्धा गायब करतो तुमचा बंकू. किती गप्प बसायचं. अहो मग काय झालं, तुमच्या स्वीटी पण काही ना काहीतरी घाण आणून टाकतो इथे. मी अशीच बोलते का तुम्हाला? काय बाय काय आहे पोरावरून भांडणं करायला आता. तुम्ही कसं काय बोलणार, माझा स्वीटी लहान आहे, तुमचा बंकू मोठा आहे, त्याला सगळं समजतं. चला बरं बघू तरी. अरे शेजारी अहो कशाला भांडणं करून घेता, जरा समजून घ्यायचं. लहान मुलं ना भांडणं करतात एक होत्यात, पर शहाणी माणसं वाईट होत्यात ना त्याच्यामध्ये. कशाला भांडणं करून घेता. स्वीटू चल घरात. बघा माझा स्वीटू किती लहान आहे. चल घरात, कशाला बाहेर येतो. बंको चल घरात, चल. तुझ्यामुळे व्हायला लागले सगळं. दिवाळीला कुठं बाहेर जाणं चुकीचं आहे. तिथे फटाके वाजायले. घ्या, इकडं पण तसंच चालू आहे. अगं ठेव की ग, राहू दे आता, ते सकाळी फोड. अगं आजी, आता एवढंच आहे, एवढं खेळते अजून ठेवून देते. झालं. घ्या, आता रांगोळी काढली काय. अगं जरा पटापटावर की, केवढा टाइम लावती. झालं ना, थोडंसंच राहिलंय. तेवढंच काम आहे का आजी मला. दिवा विझलाय वाटतं. सुनबाई, दिवा विझलाय. काय, दिवा विजला तर लावा ना आजी. तेवढं पण तुम्हाला करता येत नाही का. मी आता तयार होऊ का नको. बरं ठीक आहे बाई, मीच लावते. आवर.